नमस्कार मित्रांनो. चालू घडामोडीच्या आजच्या या भागात आपण 2025च्या ज्या काही महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत त्या संदर्भातील प्रश्न, त्यांची उत्तरे आणि स्पष्टीकरण बघणार आहोत. दरवर्षी सशस्त्र सेना माजी सैनिक दिन केव्हा साजरी केला जातो? पर्याय 1 10 जानेवारी, पर्याय दुसरा 14 जानेवारी, पर्याय तिसरा 20 जानेवारी, पर्याय चौथा 26 जानेवारी. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे 14 जानेवारी. 14 जानेवारी 1953 रोजी सशस्त्र दलाचे पहिले कमांडर इन चीफ फील्ड मार्शल के.एम. करियप्पा सेवानिवृत्त म्हणजेच रिटायर झाले. त्यांनी केलेल्या देशसेवेच्या सन्मानार्थ दरवर्षी 14 जानेवारी हा दिवस सशस्त्र सेना माजी सैनिक दिन म्हणून साजरा केला जातो. 14 जानेवारी 2017 रोजी पहिल्यांदा हा दिवस साजरी करण्यात आला. तेव्हापासून देशसेवेसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या आणि निस्वार्थ सेवा करणाऱ्या वीरांचे स्मरण करण्यासाठी आणि सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. अलीकडेच खालीलपैकी कोणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला? पर्याय 1 श्री गिरीशचंद्र मुर्मू, पर्याय दुसरा श्री के संजय मूर्ती, पर्याय तिसरा श्री धनंजय चंद्रचूड, पर्याय चौथा श्री व्ही रामसुब्रमण्यम. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे श्री व्ही रामसुब्रमण्यम. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती व्ही रामसुब्रमण्यम यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. 12 ऑक्टोबर 1993 रोजी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग म्हणजेच नॅशनल ह्युमन राईट कमिशनची स्थापना झाली. मानवी हक्क संरक्षण कायदा 1993 द्वारे या संस्थेला वैधानिक दर्जा देण्यात आला. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. दरवर्षी जागतिक ब्रेल दिन केव्हा साजरी करण्यात येतो? पर्याय पहिला 1 जानेवारी, पर्याय दुसरा 4 जानेवारी, पर्याय तिसरा 10 जानेवारी, पर्याय चौथा 15 जानेवारी. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे 4 जानेवारी. ब्रेल लिपीचे जनक लुईस ब्रेल यांचा जन्मदिन म्हणजेच 4 जानेवारी हा दिवस जागतिक ब्रेल दिन म्हणून साजरा करण्यात येतो. ब्रेल लिपी ही दृष्टीहीन लोकांना शिकवण्यासाठी वापरली जाणारी लिपी आहे. या लिपीमध्ये अंध व्यक्ती स्पर्शाने वाचू आणि लिहू शकतात. ब्रेल लिपीत लिहिण्यासाठी ब्रेल रायटरचा वापर केला जातो. 4 जानेवारी 2019 रोजी प्रथम जागतिक ब्रेल दिन साजरा करण्यात आला होता. देशातील पहिला सागरी काचेचा पूल कोणत्या राज्यात बांधण्यात आला? पर्याय 1 महाराष्ट्र, पर्याय दुसरा तामिळनाडू, पर्याय तिसरा आंध्र प्रदेश, पर्याय चौथा कर्नाटक. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे तामिळनाडू. तामिळनाडूतील कन्याकुमारी येथे देशातील पहिल्या सागरी काचेच्या पुलाचे उद्घाटन करण्यात आले. तामिळनाडूचे मुख्यमंत्री श्री M.K. स्टॅलिन यांनी या काचेच्या पुलाचे उद्घाटन केले. हा काचेचा पूल विवेकानंद रॉक मेमोरियल आणि तिरुवल्लूर यांचा 133 फूट उंच पुतळा या दोन प्रसिद्ध स्मारकांना जोडतो. हा काचेचा पूल 77 मीटर लांब आणि 10 मीटर रुंद आहे. या काचेच्या पुलासाठी तामिळनाडू सरकारने 37 कोटी रुपये खर्च केले आहे. यामुळे तेथील टुरिझम म्हणजेच पर्यटनाला चालना मिळाली आहे. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महाकुंभमेळा 2025चे आयोजन करण्यात आले आहे? पर्याय 1 हरिद्वार, पर्याय दुसरा उज्जैन, पर्याय तिसरा नाशिक, पर्याय चौथा प्रयागराज. 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 दरम्यान उत्तर प्रदेशातील प्रयागराज या पवित्र शहरात महाकुंभमेळा भरला होता. चला तर बघूया कुंभमेळा कोणत्या तीर्थक्षेत्रावर आणि कोणत्या पवित्र नद्यांवर भरतो.
उत्तराखंडमध्ये हरिद्वार येथे गंगा नदीच्या काठावर, उत्तर प्रदेशमध्ये प्रयागराज येथे गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या संगमावर, मध्य प्रदेशातील उज्जैन येथे शिप्रा नदीच्या काठावर आणि आपल्या महाराष्ट्रातील नाशिक येथे गोदावरी नदीच्या काठावर कुंभमेळा भरतो. दरवर्षी मराठी पत्रकार दिन केव्हा साजरी करण्यात येतो? पर्याय 1 2 जानेवारी, पर्याय दुसरा 1 मे, पर्याय तिसरा 8 मार्च, पर्याय चौथा 6 जानेवारी. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे 6 जानेवारी. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी भाषेतील आद्य पत्रकार म्हणून ओळखले जाते. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील दर्पण नावाचे पहिले वृत्तपत्र 6 जानेवारी 1832 रोजी सुरू केले होते. त्यांच्या या कार्याची आठवण म्हणून दरवर्षी 6 जानेवारी हा दिवस मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. राजमाता जिजाऊ यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला? पर्याय 1 रायगड जिल्हा, पर्याय दुसरा नाशिक जिल्हा, पर्याय तिसरा बुलढाणा जिल्हा, पर्याय चौथा सातारा जिल्हा. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बुलढाणा जिल्हा. राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला. त्यांचे वडील लखुजी जाधव हे निजामशाहीतील मातब्बर सरदार होते. जिजाऊंना उत्तम शिक्षण मिळाले होते. त्यांना राजनीती, युद्धनीती, इतिहास, धर्म आणि त्याचबरोबर तत्त्वज्ञान यांसारख्या विषयांचे सखोल ज्ञान होते. राजमाता शस्त्रविद्या आणि प्रशासनातही निपुण होत्या. दरवर्षी राष्ट्रीय युवा दिवस केव्हा साजरी करण्यात येतो? पर्याय पहिला 20 डिसेंबर, पर्याय दुसरा 2 जानेवारी, पर्याय तिसरा 12 जानेवारी, पर्याय चौथा 20 जानेवारी. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे 12 जानेवारी. भारत सरकारने 1984 मध्ये स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त 12 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून घोषित केला. 12 जानेवारी 1985 रोजी पहिल्यांदा राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात आला. राष्ट्रीय युवा दिवस दरवर्षी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनाला, कार्यांना, भारतीय तरुणांसाठीच्या त्यांच्या चिरस्थायी दृष्टीला श्रद्धांजली म्हणून साजरा केला जातो. पोंगल हा भारतातील कोणत्या राज्यातील सुगीचा सण आहे? हा प्रश्न सरळ सेवा, महाराष्ट्र पोलीस त्याचबरोबर SSC 2019 मध्ये विचारला गेला आहे. तर चला तर बघूया या प्रश्नांचे पर्याय. पर्याय पहिला उत्तर प्रदेश, पर्याय दुसरा राजस्थान, पर्याय तिसरा पंजाब, पर्याय चौथा तामिळनाडू. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे तामिळनाडू. मकर संक्रांती साधारणपणे 14 जानेवारी रोजी किंवा एक दिवस आधी किंवा एक दिवस नंतर बघायला मिळते. यंदा 14 जानेवारी रोजी मकर संक्रांती साजरी केली जात आहे. या दिवशी लोक पतंग उडवतात, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करतात. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात तिळगुळ वाटतात. चला तर बघूया सुगीचा सण म्हणजे काय. सुगीचा सण म्हणजे पीक कापणीचा सण. मकर संक्रांती हा सण सुगीचा सण म्हणजेच हार्वेस्टिंग फेस्टिवल म्हणूनही ओळखला जातो. हा सण तामिळनाडूमध्ये पोंगल तर पंजाब हरियाणामध्ये लोहरी म्हणून ओळखला जातो. अलीकडेच झालेली 78वी संतोष ट्रॉफी खालीलपैकी कोणी जिंकली? पर्याय 1 केरळ, पर्याय दुसरा महाराष्ट्र, पर्याय तिसरा पश्चिम बंगाल, पर्याय चौथा दिल्ली. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पश्चिम बंगाल. पश्चिम बंगालने केरळचा पराभव करून संतोष ट्रॉफी जिंकली. 2025 या वर्षी संतोष ट्रॉफीची ही 78वी आवृत्ती होती. संतोष ट्रॉफी ही एक आंतरराज्य राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा आहे. संतोष ट्रॉफीची सुरुवात 1941 मध्ये भारतीय फुटबॉल महासंघाद्वारे करण्यात आली. संतोष ट्रॉफीची पहिली आवृत्ती ही बंगालने जिंकली होती.
तर लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट अशी आहे की या वर्षीची ही संतोष ट्रॉफी ही पश्चिम बंगालने जिंकली आहे. पहिली ही संतोष ट्रॉफी ही बंगालनेच जिंकली आहे. तर सर्वात जास्त म्हणजेच 33 वेळा संतोष ट्रॉफी ही पश्चिम बंगालनेच जिंकली आहे. आजचा व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि TCS9 या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया चालू घडामोडीच्या पुढच्या भागात. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.